शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला असे काही वाण सांगणार आहे जे वाण मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी मलाच फोन केलेत, सर बी आहे का? मित्रांनो, माझ्याकडं बी नाही आहे. तुम्ही माहिती फक्त पाहताय आणि मी तुम्हाला एक चांगली माहिती देतो आहे. याच्यामध्ये ना आपलं कोणतं मार्केट आहे ना आपल्याकडे वाण अवेलेबल आहेत. यावर्षी तर बिलकुलच नाही आहेत. तर आज मी तुम्हाला असे 3 वाण सांगणार आहे जे वाण चांगले आहेत, खरंच चांगले आहेत. आता फक्त हे आहे की तुमच्याकडे ते चालतात का? तुमच्याकडे ते चालत असतील तर नक्कीच तुम्ही ते लावा. वाण हा कधीच खराब नसतो मित्रांनो. वातावरणाच्या बदलामुळं आणि आपल्या नियोजनाच्या चुकीमुळे बराच वेळा वाण हा फेल ठरतो. तर हा वाण फेल ठरू नये याच्यासाठी आपल्याला वेळेवर खत, वेळेवर पाणी आणि वातावरणानुसार फवारणी ह्या 3 गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. बाकी वाण मी जे तुम्हाला सांगणार आहेत बहुचर्चित वाण आहेत, चांगले वाण आहेत, दरवर्षी चांगले ठरतात. क्वचित एखाद्या शेतकऱ्याचा निगेटिव्ह रिस्पॉन्स असू शकतो आणि हे मी समजू शकतो, कारण मी स्वतः यामध्ये रिसर्च करतो आहे. तर बऱ्याचशा गोष्टी मला समजतात की का शेतकरी म्हणतो की हा वाण फेल आहे, तो वाण फेल आहे. चला जाणून घेऊयात आजचे असे वाण जे खरंच महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत. असं US ॲग्रीसीड कंपनीचे 3 वाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सगळ्यात पहिला आहे 4754. 4754 हा थोडक्यात तुम्ही समजू शकता की 7067 आणि 704 या दोन्हीचा कॉम्बो तयार झाला आहे. म्हणजे काय, तर उभीही वाढते बऱ्यापैकी, पण आडवी मात्र चांगली वाढते. चेन लिंक त्याला म्हणतात. चेन लिंक म्हणजे काय, तर एक थोडक्यात फांदी आहे, फळफांदी. ही फळफांदी बाजूला गेली आहे, त्याच फांदीतून परत 1-2 फांद्या नवीन निघतात, त्यालाही पातेबोंड लागतात. ही झाली चेन लिंक, म्हणजे एकाच फांदीला परत फांदी तयार होणे आणि त्या दुसऱ्या फांदीला सुद्धा बोंड लागणे. थोडक्यात आपण 704चं मी तुम्हाला 1-2 वर्षापूर्वी व्हिडिओ दाखवला होता. 704 ज्याप्रमाणे वाढते त्याचप्रमाणे 4754 देखील वाढते. म्हणजेच ही दोन्ही व्हरायटींचा कॉम्बो आहे. हेच मी तुम्हाला सांगितलं की उंचही जाते आणि लांबही वाढते, परंतु लिंकेज पद्धतीने वाढते. त्यामुळे झाडाची हाईट जरी कमी असेल तरी जास्तीत जास्त बोंडांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं, हा वाण मध्यमकालीन आहे. ना लवकर निघणारा ना खूप उशिरा निघणारा. हा वाण मध्यमकालीन असल्यामुळे चांगल्या प्रमाणामध्ये वाढतो, तयार होतो आणि वेळही पुरेसा मिळतो. यामुळे काय होते, तर हा वाण रोगांना सहनशील तर आहेच. सकिंग पेस्टचा याच्यावर अटॅक कमी असतो, म्हणजेच इतर सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव याच्यावर कमी असतो. त्यामुळं रोगाला देखील बळी कमी पडतो. आणि जो सुरुवातीचा कालावधी आहे साधारण 7 दिवसापर्यंतचा, या 7 दिवसामध्ये वातावरण बराच वेळा फिरतं. परिणामी त्याचं रूपांतर आपल्याला रसोषक किडींमध्ये झालेलं पाहायला मिळतं आणि ह्यामुळे आपल्या फवारणीचा खर्च वाढतो. तो इथं होणार नाही, कारण रोगप्रतिकारक शक्ती ह्या वाणाची अतिशय चांगली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, लागवडीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये याला लागवड करू शकतो. म्हणजे हलके, मध्यम, भारी, कोरडवाहू थोडक्यात आणि बागायती ह्या सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये हा वाण लावू शकतो. अंतर आपल्याला जमिनीनुसार घ्यायचं आहे. म्हणजे कोरडवाहू जमीन असेल तर जवळ लागवड घ्यायची आणि बागायती क्षेत्र असेल तर थोडीशी लांब घ्यायची. दुसरा वाण आहे 7067. 7067 हा उभा वाढणारा वाण आहे, मोठी बोंड आहेत, लवकर येणारा वाण आहे. या व्यतिरिक्त हा वाण ताण सहन करतो. म्हणजे जर 8-10 दिवस पाऊस नाही जरी झाला तरी सस्टेन करतो. याच्यामध्ये पातेगळ जास्त प्रमाणामध्ये होत नाही. आणि तिसरा आणि शेवटचा जो वाण आहे हा आहे 4708. हा देखील अतिशय चांगला वाण आहे आणि हा वाण कोणत्याही गळफांदी या वाणाला नसते, म्हणून हा वाण बहुचर्चित आहे. घन लागवडीसाठी हा वाण अतिशय चांगला आहे, ज्याचा वापर तुम्ही लागवडीमध्ये करू शकता. आणि जर तुम्हाला कमी अंतरावर म्हणजे 1-1 फुटावर जर लागवड करायची असेल तर हा अतिशय चांगला वाण आहे. म्हणजे चांगलाही वाढतो, आडवाही वाढतो, मोठं टपोरं बोंड येतं आहे. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगली आहे, जवळपास सगळ्यांचीच चांगली असते, परंतु याचीही चांगली आहे. आणि विशेष म्हणजे कॉम्बो व्हरायटी असल्यामुळं त्याचा ॲडिशनल फायदा आपल्याला जास्त होतो उत्पादन वाढीसाठी. कारण जेवढं मोठं बोंड, जेवढी जास्त बोंडांची संख्या तेवढंच वजन जास्त. तर हे 3 वाण आहेत जे US ॲग्रीसीड्सचे तुम्ही वापरू शकता आणि लावू शकता. याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळेल. पण उत्पादन हे जमीन, पाणी, फवारणी आणि खत या गोष्टीवर अवलंबून आहे, ना की वाणावर. तुम्ही फक्त वाण लावून दिला तर तो कुठेही उगणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी जे वाण तुम्हाला सांगतो हे फक्त डोळे झाकून वाण लावू नका. त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस पण तेवढीच महत्त्वाची आहे. जर तुमची प्रॅक्टिस कमी पडली तर वाणाला किंवा मला दोष देत बसू नका. बाकी तुम्ही हुशार आहात. कापूस तुम्ही आता लावत नाही, तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असणारच आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.